नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो रिझल्ट लागल्यापासून जवळपास आता एक महिना होतोय निकाल लागल्यापासून आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहेत फोटोकॉपीज वगैरे मागवलेल्या आहेत त्यांच्या उत्तरपत्रिकेची किंवा आन्सर शीटच्या, की खात्री करण्यासाठी म्हणा किंवा तुम्ही संतुष्ट नसाल किंवा तुम्हाला वाटलं की अजून चांगले मार्क पडू शकतात किंवा मार्क कमी पडले असेल तुम्हाला अजून फेरतपासणी वगैरे करायची असेल किंवा गुणांची पडताळणी करायची असेल, अशा अनुषंगाने जे आहे तुम्ही त्या ठिकाणी फोटोकॉपीज वगैरे जे आहे तुम्ही अप्लाय करता, बरोबर? परंतु मित्रांनो झालंय असं, की बरेचसे फोटोकॉपीज मित्रांनो आपल्याकडे तपासासाठी आलेले आहेत. तुम्ही ज्यावेळेस फोटोकॉपी अप्लाय करता, त्यावेळेस ती फोटोकॉपी कोणीतरी तपासायची असते. तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही माझ्यासारखे किंवा तुमचे जे कोणी टीचर वगैरे असतील किंवा तुमचा कोणी स्टाफ असेल किंवा तुमचे सर्व्हिस सेंटर वगैरे असतील, त्यांना तुम्ही तो पेपर पाठवू शकता. ते तपासतील आणि तुम्हाला त्याच्यावरती गाईड करतील किंवा तुम्हाला ते मार्गदर्शन करतील, की किती मार्क पडू शकतात किंवा फायदा होईल का तोटा होईल किंवा रिचेकिंग करायचं का नाही करायचं, ते तुम्हाला त्या संदर्भामध्ये गाईड करतील, बरोबर. आता मित्रांनो बघा झालंय असं, की माझ्याकडे जवळपास 125 ते 150 पेपरचे म्हणजे जे काही प्रश्न उत्तरपत्रिका आहेत, बहुतांश म्हणजे सर्व प्रोग्रामचे बी-ए असेल, बी-कॉम असेल, बी-एस-सी असेल, एम-एस-सी असेल, एम-बी-ए असेल, एम-कॉम असेल, एम-ए असेल, विविध प्रकारचे जवळपास 130 ते 135 म्हणजे 125 पर्यंत अजून मेलवर देखील पेंडिंग आहेत. मी जेवढ्या तपासल्या त्यापैकी मला अशा बहुतांश म्हणजे जवळपास 50% पर्यंत अशी काही उत्तरपत्रिका त्याच्यामध्ये आहेत मित्रांनो, की अर्धवट तपासलेले आहेत. मार्क त्यांना विनाकारण 0 दिलेले आहेत. काही-काही उत्तरपत्रिका तर अशा आहेत, की त्यांना अर्ध्यापेक्षा जास्त तपासलेल्याच नाहीयेत. तर म्हणजे ही जी चुकी आहे, ही मी बघा आता गेल्या 1.5-2 वर्षापासून जो आहे म्हणजे जवळपास 2 वर्षापासून मागच्या 2024 पासून जे आहे मित्रांनो, अशा घटना या ठिकाणी घडत आहेत. बरोबर. तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, मागच्या वेळेस देखील काही व्हिडिओ बनवून तुम्हाला बनवून दाखवले होते. त्यापैकी एक व्हिडिओ आपला डिलीट पण करण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं. तरी पण मित्रांनो आता बघा, आता ह्यामध्ये व्हिडिओ डिलीट केला म्हणजे सत्य लपतं असा विषय नसतो, बरोबर? कारण आपण बरेचसं वातावरण सध्या बघतो देशामध्ये काय चालू आहे या गोष्टी वगैरे, बरोबर? असो, विरोध केल्यानं विरोध होत नसतो. एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही ज्यावेळेस मला उत्तरपत्रिका वगैरे पाठवायचा तपासण्यासाठी वगैरे, ठीक आहे. त्यावेळेस मी ज्यावेळेस ते उत्तरपत्रिका बघतो, आता बघा आपल्याकडे मित्रांनो ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत, बरोबर. एक असतो एन-ई-पी पॅटर्नवाला, एक असतो नॉन एन-ई-पीवाला. तर नॉन एन-ई-पीची जी उत्तरपत्रिका असते किंवा जी काही प्रश्नपत्रिका असते ती 80 गुणांची असते. कारण थेअरी पेपर बरोबर. आणि जी एन-ई-पीवाली असते ती 70 मार्कांची असते, बरोबर, लेखीवाली, बरोबर. तर त्यामुळे मला सगळं माहिती फॉर्मॅट कसा असतो. एन-ई-पीमध्ये जर का आपण विचार केला मित्रांनो, तर एन-ई-पीमध्ये मित्रांनो पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न 10-10 मार्कांचा असतो, बरोबर. त्याच्यानंतर पुढचे 5 प्रश्न 5-5 मार्कांचे असतात. त्याच्यानंतर पुढचे 5 प्रश्न का 3 प्रश्न 3-3 मार्कांचे असतात. असे टोटल मिळून तुमचे झाले 70 मार्क. आणि जो 80 मार्कांचा पॅटर्न आहे, एकदम बोरिंग पॅटर्न आहे. 5, 5, 5, 5, 5, 16 वेळेस 5, 5 मार्क म्हणजे मुख्य तुमचे 4 प्रश्न असतात. त्यामध्ये 4 मध्ये तुम्हाला परत उपप्रश्न 5-5 मार्काचे असतात. 5-5 प्रश्न असतात. म्हणजे तुमचं जवळपास टोटल जर बघितलं, तर टोटल तुमचे जवळपास 16-64 म्हणजे 16-85 16 तुमचे पूर्ण त्यामध्ये प्रश्न असतात फक्त. आणि जे एन-ई-पीमध्ये आणि जे आहेत ते प्रश्न म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी असते त्याच्यामध्ये. पण जे तुमचा नॉन एन-ई-पी उत्तरपत्रिका आहे त्यामध्ये व्हरायटी नाहीये तुम्हाला. सगळे प्रश्न एकाच मार्कांचे असतात. म्हणजे 5, 5, 5 मार्कांचे एकाच फॉर्मॅटमधले. तर थोडासा हा बोरिंग पॅटर्न आहे. आता पॅटर्न कधी बदलतील त्यांना माहिती. एन-ई-पी पॅटर्न बेस्ट आहे. म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं त्यांना लिहिल्याला पण, की 5 मार्काचा प्रश्न आहे, 10 मार्कांचा आहे, 3 मार्कांचा आहे. मी तर म्हणतो आणि अजून काही गोष्टी चेंजेस करायला पाहिजे. रिकाम्या जागा आणा, एम-सी-क्यूज आणा, चांगली गोष्ट आहे. फिलिंग द ब्लँक्स आणा. म्हणजे जे काही गोष्टी असतील त्या थोडंसं नवीन काहीतरी आणा. आहे ना, प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये जे आहेत फिलिंग द ब्लँक्स आहेत, एम-सी-क्यूज आहेत. उलट चांगली गोष्ट आहे ना, ऑप्शन द्या. म्हणजे थोडंसं जरा भारी राहतं ते. थोडंसं म्हणजे त्याला इंटरेस्ट पण राहतो. काही लोकं असे असतात की डोकेबाज की एम-सी-क्यू सुद्धा म्हणजे पास होऊ शकतात छोट्या-छोट्या प्रश्नामध्ये वगैरे. असे लोकं असतात काही-काही. असो, तर मित्रांनो आपला विषय असा आहे आता यामध्ये, की माझ्याकडे जेवढ्या काही उत्तरपत्रिका आल्यात, त्यापैकी माझ्याकडे अशा भरपूर उत्तरपत्रिका आहेत. त्यापैकी मी तुम्हाला 2 उत्तरपत्रिका या ठिकाणी दाखवणार आहे. कारण त्या दाखवणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो त्या उत्तरपत्रिकेमध्ये बघा 2 उत्तरपत्रिका आहेत. एक आहे बघा एम-ए हिस्ट्री लास्ट सेमिस्टरची. हिस्ट्री 600 दा काहीतरी विषय आहे तो. एक आहे बघा एम-बी-एची लास्ट सेमिस्टर फायनान्सवाल्यांची एफ-एम-जी म्हणून हा विषय आहे तो. त्यांची एक उत्तरपत्रिका आहे. मित्रांनो पेपर एकदम सुंदर आहे, व्यवस्थित आहे, सुटसुटीत आहे, अचूक आहे संपूर्ण बऱ्यापैकी. म्हणजे फेल व्हायचा तर विषयच नाही त्यामध्ये किंवा बाउंडरी पासिंगचा विषय नाहीये, चान्सच नाहीये. खूप चांगल्या प्रकारे पेपर लिहिलेला आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला गाईड करतो गेल्या 4 वर्षापासून, की पेपर कसा लिहिला पाहिजे, काय लिहिलं पाहिजे. संपूर्ण गोष्टीमध्ये ते क्वालिफाय आहेत. सगळ्या गोष्टी एकदम पुरेपूर आहेत. मी स्वतः तो बारकाईने पेपर तपासलेला आहे. परंतु मित्रांनो झालंय काय बघा, त्यामध्ये जो हिस्ट्रीचा पेपर आहे मित्रांनो, उत्तरपत्रिका आहे. त्यामध्ये झालंय असं, की जे मार्क द्यायला पाहिजे समजा पहिले 3 प्रश्न आहेत, ठीक आहे. समजा उत्तर लिहिलं तुम्ही 10-10 मार्कांचं. आता 10 मार्कांसाठी जे आहे तुम्ही 2 पेज किंवा फार-फार 3 पेज उत्तर लिहू शकता. कारण 5 मार्काला आपल्याला 1 पेज लिहायचं बरोबर. 3ला पण 1च पेज लिहायचं आपल्याला. 5ला पण 1च पेज लिहायचं पण 10 मार्कासाठी तुम्हाला कमीत कमी 2 पेज लिहायचे असतात, बरोबर. आणि 2 पेज म्हणजे तुम्हाला कमीत कमी 2 पेज लिहिले म्हणजे 3-3च्या हिशोबाने आपण 6-7 तुम्हाला मार्क आरामात मिळायला पाहिजे. बट या केसमध्ये असं आहे,
त्याने 3-3 पेज लिहून सुद्धा त्यांना फक्त 5 आणि 6च मार्क दिलेले आहेत. फक्त मला वाटतं एका उत्तरामध्ये त्यांना 7 मार्क मिळाले. 3 पेजला 7 मार्क मिळाले म्हणजे ठीक आहे, काही अडचण नाहीये. बट 3 पेजला तुम्ही जर 5 आणि 6 मार्क देत असाल, तर तुमचं काहीतरी चुकतंय. तुम्ही कमीत कमी 7 ते 8 मार्क द्यायला पाहिजे. कारण पेपर देखील तसा लिहिलेला आहे. मुद्दे व्यवस्थित आहेत त्याच्यामध्ये. पॅराग्राफ आहे, डायग्राम आहे. सॉरी डायग्राम नाहीये. काय म्हणतो आपण त्याला व्याख्या असेल किंवा सेंटन्स जे काही तुमचं डेफिनिशन वगैरे असेल इंग्लिश एम-कॉमच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला, तर त्यांनी ते पुरेपूर त्यामध्ये व्यवस्थितपणे लिहिलेलं जर असेल, तर त्यांना 7 ते 8 मार्क त्यांना आरामात मिळतात. बट आता इथं झालंय काय बघा, की तुमच्याकडे जे म्हणतो आपण त्याला नॉन एन-ई-पीमध्ये काय झालेलं आहे बघा, की जो फायनान्शियल मॅनेजमेंटचा जो पेपर आहे, एका विद्यार्थ्याने आपल्याला पाठवलेला आहे तो लास्ट सेमिस्टर फायनान्स ग्रुप एम-बी-एचा ठीक आहे. त्यामध्ये झालंय काय असं, की त्यांचे देखील काही प्रश्न इग्नोर केले गेले आहेत. म्हणजे उत्तर दिलंच नाही बरं का. बघा 2 प्रकारे क्वेशनचे मार्क 0 येतात. एक म्हणजे तुम्हाला 0 मार्क देणे, म्हणजे 0 मार्क येतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्रश्नाला इग्नोर करणे. जे उत्तर आहे तुमचं, ते उत्तर तपासायचं नाही. अरे तपासलं नाही म्हणजे त्याला तुम्हाला 0च मार्क मिळणार ना आणि 0 मिळणार म्हणजे याचा अर्थ काय तुमचा स्कोर कमी होणार. दोन्ही केसमध्ये तुमचा स्कोर 0 होणार किंवा तुमचा स्कोर डाउन होणार. बरोबर. आता याच्यामध्ये झालंय असं बघा, की जो एन-ई-पीचा पेपर आहे म्हणजे हिस्ट्रीचा जो पेपर आहे, त्यामध्ये काय झालंय, की 10 मार्काचा तुम्हाला मी फॉर्मॅट सांगितला. बट त्याच्यानंतर जे काही 5 मार्कांचे 5 प्रश्न लिहायचे होते किंवा जे काही 4 प्रश्न लिहायचे होते, त्यामध्ये त्यांना फक्त एका उत्तराला फक्त त्यांना काहीतरी 3 का 2 मार्क मिळालेले आहेत. बाकी याच्यामध्ये त्यांना 0, 0, 0 असे 4 ते 5 प्रश्न त्यांना जे आहेत 0, 0 दिले आहेत. तर हे का 0, 0 दिले मला हा प्रश्न पडलेला आहे. कारण त्याच्यामध्ये उत्तर एकदम व्यवस्थित आहे, सुटेबल आहे, मॅचिंग आहे. कारण दबंगच्या, बाहुबलीच्या, क्रिशच्या लोकं स्टोऱ्या लिहितात. त्यांना देखील 2-2, 3-3 मार्क पडतात. माझ्याकडे प्रूफ आहे माझ्याकडे. विद्यापीठाने जर मला संधी दिली ना बोलायची, मी याच्यावरती त्यांना विथ प्रूफ सगळ्या गोष्टी त्यांना मी प्रूव्ह करून देऊ शकतो. माझ्याकडे क्रिशची स्टोरी आहे, बादलची स्टोरी आहे, बाहुबलीची स्टोरी आहे. त्याच्यानंतर तुमचं ते रम्माई अवस्थावयाची आहे. सगळ्या माझ्याकडे स्टोऱ्या आहेत त्या पेपरमध्ये लिहिलेल्या. मी ते पण प्रूफ देऊ शकतो. मागच्या वर्षी तर बघा तुम्हाला मी एक पेपर दाखवला होता. एका लेडीजने काहीतरी लिहिलं होतं मराठा म्हैसूर विद्यावरती. मराठ्यांना खूप माज असतो, डोळ्यावर चंद्रकोर लावतात. अरे ते ठीक आहे रे, बट त्याचा इथं काय संबंध? म्हणजे प्रश्न कुठला आहे, तुम्ही लिहिताय काय हे देखील तुम्हाला भान नाही. आणि त्यांचा कॉन्फिडन्स पण असा बघा त्या मॅडमचा, की त्यांनी लेडीज होत्या कोणतरी. पेपर देखील मला तपासायला दिला आणि म्हणतात, की "सर माझे मार्क वाढले नाही, यामध्ये मला मार्क कमी दिले." अरे पण का मार्क द्यायचे तुम्हाला? त्या माणसानं तुम्हाला या ठिकाणी 0 मार्क द्यायला पाहिजे होते. पण नाही, त्याने 0 मार्क कुठे दिले? अशा पेपरला दिले. हिस्ट्रीचा 610 लास्ट सेमिस्टरचा पेपर आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे तो. काहीतरी मॉडर्न हिस्ट्री काहीतरी विषय आहे बहुतेक तो जगाचा इतिहासमध्ये असा काहीतरी विषय आहे तो. त्यामध्ये जर तुम्ही त्याला समजा का 2 पेज उत्तर लिहून सुद्धा देखील तुम्ही त्याला 0 मार्क देता, तर बाबा तुम्ही पेपर चेक करणारे काय तुम्ही काय गांजा पिऊन हे करता का? म्हणजे पेपर तपासायला तुम्हाला बोलायचा राग येतो आता? हं. म्हणजे बघा एवढ्यापर्यंत गेलेले आहेत आणि या संदर्भात मी वाय-सी-एमला, व्ही-सीला देखील मेल केलेला आहे, की मला एक अपॉइंटमेंट द्या 20 ते 30 मिनिटांची. मला काही गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस करायच्या आहेत. आता त्यांनी ते मिरची मंत्रा एक नवीन कार्यक्रम सुरू केला. चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे. तुम्ही आता मार्केटिंग वगैरे करायला लागले, चांगली गोष्ट आहे. बट आमच्या प्रश्नाच्या उत्तराचं काय? आम्ही जे तुम्हाला प्रश्न विचारतो किंवा आम्ही जे तुम्हाला एवढे पैसे देतो फोटोकॉपीसाठी, रिचेकिंगसाठी त्याचं काय? हा एक मोठा प्रश्न आहे, मुद्दा आहे. माझा नाही, असंख्य लोकांचा आहे. खूप लोकं त्रासलेत यामध्ये. याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे बघा, जे लोकं बोलत कोण नाही, जे ऑलरेडी जॉबला आहात किंवा ज्यांना फक्त प्रमोशनसाठी फक्त नावापुरती डिग्री पाहिजे. बी-ए, बी-कॉम कुठली डिग्री असू द्या. त्यांना याचा काही संबंध पडत नाही. पण काय होतं, जे गोरगरिबांची मुलं आहेत, आमच्यासारखी, तुमच्यासारखी जे लोक गरिबांची मुलं आहेत, की त्यांना फक्त डिग्री मॅटर करते बाबा. त्यांची परिस्थिती नाही शिकायची दुसऱ्या शाळेमध्ये किंवा मोठ्या महाविद्यालयामध्ये तिथं फी भरपूर असते वगैरे, वगैरे. आणि या बापूसाहेबांची फी तर दरवर्षी वाढत चालली आहे. 5%, 10%, 10%, 20%. म्हणजे बघा आता 2020-21चा जर आपण विचार केला, ज्यावेळेस बी-कॉम केलं होतं, त्यावेळेस मला फर्स्ट इयरला फक्त ₹1100 फी होती किंवा ₹1200 फी होती. सेकंड इयरला मला ₹1600 फी होती. थर्ड इयरला मला ₹1800 का ₹1900 फी होती. आता तर फर्स्ट इयरलाच जवळपास 2,500-3,000 पर्यंत फी चाललेली आहे. म्हणजे कुठे नेऊन ठेवला तुम्ही गोष्ट आहे 4-5 वर्षामध्ये. महागाई वाढली रे, पण ह्या गोष्टीमध्ये काय संबंध आला ना? शिक्षणाची फी तुम्ही कमी करायला पाहिजे. महिलांसाठी शासनाने फ्रीमध्ये सवलत सांगितलेली आहे, की बाबा शिक्षण फ्रीमध्ये आहे वगैरे, वगैरे. आम्हाला तर स्कॉलरशिपचा पण या ठिकाणी ऑप्शन भेटत नाही किंवा लाभ भेटत नाहीये. स्कॉलरशिपचा फॉर्म भरला तर त्यामध्ये रिजेक्ट करतात. रिझल्टचं कारण काय माहीत नाही. तेच नेहमी-नेहमी करता. ते कोणतरी वाय-सी-एमचे आहेत ते स्कॉलरशिपवाले फक्त रिजेक्ट करतात. रिझन काय माहीत नाही. तेच एकच रिपीट. मार्कशीट बरोबर नाही. ओरिजिनल अपलोड करा, डुप्लिकेट अपलोड करा, चुकीची अपलोड केली. ठीक आहे ना, 2 वेळेस चूक सुधारली आम्ही. तुम्ही सांगसाल तसं आम्ही केलं, तरी पण तेच एकच रिप्लाय. अरे, आता ते पण पोर्टल बंद झालं. जुनं आता नवीनचं पोर्टलचा काय इश्यू काय माहिती. असो, आपला विषय मित्रांनो एवढाच आहे. मी तुम्हाला तो फोटोकॉपी या ठिकाणी दाखवणार आहे, की पेपर बघा किती चांगला लिहिलेला आहे. तरी तुमच्यापैकी जर मित्रांनो कोणी असं असेल, तर कृपया आपण बेशक बोला. बोलायला शिका. मला मेलवरती किंवा माझ्या WhatsAppवरती तुम्ही मला फोटोकॉपी पाठवा. मी त्यावर बघतो. मी ॲक्शन घेतो. माझ्याकडे फक्त असं बघू नका, की मी फक्त शांत बसतो किंवा व्हिडिओ बनवतो. माझ्या बऱ्याच गोष्टी चालतात बाहेर. मी सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो. मला कळतं कुठं काय चुकीचं चाललं, कुठं वाईट चाललं किंवा कुठं बोलायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी मला कळतात या ठिकाणी. ठीक आहे. मी कोणाला घाबरत नाही. पुणे विद्यापीठासोबत मी वाद घातलेला आहे या संदर्भात. वाय-सी-एमला देखील मी वाद घातलेला आहे सी सरांसोबत या संदर्भात. ठीक आहे. इग्नूसोबत देखील मी ऑनलाईन वाद घातलेला आहे काही लोकांसोबत. त्यांनी शेवटी वैतागून फोन कट केला.
म्हणजे जे आपण गोष्टी बोलतो, न्यायाची गोष्ट बोलतो किंवा जी आपण मागणी करतो, त्यावर कोणाला वेळ नाहीये ऐकण्यासाठी. त्यामुळे आपल्याला स्वतःहून स्टँड घ्यावं लागणार आहे यामध्ये. त्यामुळे तुमच्याकडे पुरावा असेल, तुमच्याकडे असा सोबत काही प्रकार घडला असेल, मार्क कमी देणे वगैरे म्हणा. आता मला दुपारी पण कोणतरी एक उत्तरपत्रिका पाठवली. त्यामध्ये रिझल्टमध्ये काहीतरी फेल आहे वाटतं, काठावर पास आहे आणि फोटोकॉपीमध्ये मार्क वाढलेले आहेत. म्हणजे काउंटिंग चुकली, व्हॅल्युएशन चुकलं. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर ह्या गोष्टीवर तुम्ही बोला, बोलायला शिका. कारण तुम्ही जर चुपचाप बसले ना, तुमचं काही खरं नाही मग या ठिकाणी. मग ते तसं वातावरण होतं. ठीक आहे. ते काही हिंसेचं वळण नाहीये. मग असं आपल्याला स्वतःहून करावं लागतंय. जर तुम्ही वेळेत जर का आवाज उठवला, तर तुमच्या मागण्या पूर्ण होतात किंवा तुम्हाला त्या गोष्टीचा संतुष्टपणा मिळतो. नाहीतर मग हे असं होतंय, निकाल जातो. कारण ह्याच गोष्टीमध्ये जे आहे 2024चा गोल्ड मेडल हुकलेला आहे. म्हणजे ह्या गोष्टीमुळं हा प्रकार घडतो यामध्ये. त्यामध्ये देखील मोठा स्कॅम झालेला गोल्ड मेडलमध्ये. दरवर्षीचा गोल्ड मेडलला स्कॅम होतो. मला प्रश्न पडतो, की 20 पैकी 20 मार्क यांना असाइनमेंटला पडतात कसे? इंग्लिश मीडियमचं ठीक आहे समजू शकतो आपण. इंग्लिश मीडियम आहे, अक्षर चांगलं आहे त्यामुळे 20 पैकी 20 देऊ शकतात. मराठी मीडियममध्ये पोरगा आहे, त्याला धड म्हणजे मी तर असे बघितले मित्रांनो तुम्हाला काय सांगू आता उत्तरपत्रिका लाज वाटते ते उत्तरपत्रिका ती सॉरी उत्तरपत्रिका म्हटल्यापेक्षा जी काही रिझल्ट असतो, ऑनलाईन निकाल असतो, तो निकाल बघायची मला लाज वाटते कधी-कधी. असाइनमेंटला त्याला 20 पैकी 20 मार्क येतं आणि त्या थेअरीमध्ये त्याला 20 सोडा त्याला 17-18 मार्क पडलेत फक्त. जे मार्क असाइनमेंटला पाहिजे ते त्याला 80 पैकी पडतात. फेल होतो तो विद्यार्थी. म्हणजे कुठल्या अँगलनं तुम्ही त्याला 20 पैकी 20 मार्क देता? द्या मार्क तुम्ही 16 द्या, 17 द्या, 18 द्या. एखाद्या विषयात 19 पण द्या. 20 पैकी 20 म्हणजे काय आहे कुठल्याच विषयात 20 पैकी 20 मार्क द्यायला नाही पाहिजे. आणि जरी दिला चुकून-हुकून, तर पोरगं कुठल्या लेव्हलचा ते बघा. त्यानं काय लिहिलं त्याच्यावर त्या हिशोबाने द्या. आमचा काही विरोध नाही 20 पैकी 20 मार्क द्यायला. पण एखाद्या विषयात ठीक आहे हो, सगळ्या विषयात फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला कुठल्या अँगलला तुम्ही 20 पैकी 20 मार्क दिले. आता हे प्रकरण जे आहे फार यू-जी-सीपर्यंत जाणार आहे. ठीक आहे. या गोष्टी आता बघू पुढे काय होतं ते. 20 पैकी 20 मार्क देऊ शकत नाही मराठी मीडियममध्ये तुम्ही. 80 पैकी 80 मार्क मिळू शकत नाही मराठी मीडियममध्ये. आणि भाषेमध्ये तुम्हाला जर 80 पैकी 80 मार्क मिळूच शकत नाही. मराठी असो का हिंदी असो. इंग्लिशचा एक वेळ ठीक आहे. म्हणजे काय गोष्टी आहेत बघा आता या. असो, तुम्हाला मी या ठिकाणी बघा मित्रांनो आता एक दोन्ही तुम्हाला मी या ठिकाणी जे आहेत उत्तरपत्रिका दाखवतोय. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे बघा मित्रांनो हिस्ट्री 610 ची आहे. ही एफ-एम-जी 403 म्हणजे फायनान्शियल जो ग्रुप आहे एम-बी-एचा त्यांचं लास्ट सेमिस्टरची ही आहे 4 सेमिस्टरची आणि ही एम-ए हिस्ट्रीच्या शेवटचं जे सेमिस्टर आहे, त्याचे हे 610 पेपर आहे. बरोबर. आता बघा या ठिकाणी एफ-एम-जी हा जो पेपर आहे बघा इंग्लिश मीडियमचा म्हणजे थोडक्यात इंग्लिशमध्ये आहे बरोबर एम-बी-एचा कारण एम-बी-ए फक्त इंग्लिशमध्ये असतं. आता यामध्ये बघा यांचा बघा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी. मी याचं देखील बघा काल उत्तर देखील या ठिकाणी मी लिहिलं होतं. 1 मिनिटं. बघा, आता हा जो पेपर आहे, जो कोणी विद्यार्थी असेल त्यांचा बघा, त्यांनी या ठिकाणी बघा क्वेशन नंबर 1 मध्ये बी लिहिला, सी लिहिला, ए लिहिला, ए लिहिला. ठीक आहे. पहिल्या 4ही प्रश्नांना म्हणजे त्यांना जे 5 पैकी 4 लिहायचे असतात ना, त्यामुळे त्यांना पहिल्या 4ही प्रश्नाला त्यांना जे आहेत मार्क वगैरे मिळालेले आहेत. ठीक आहे, हरकत नाही. बट ज्यावेळेस क्वेशन 2 चा प्रश्न येतो ना या ठिकाणी बघा, क्वेशन 2 मध्ये त्यांनी काय केलं या ठिकाणी बघा, या ठिकाणी ए लिहिला. ठीक आहे. तर या ठिकाणी त्यांना एला मार्क मिळाले. बरं ठीक आहे, मिळाले काही हरकत नाही. त्याच्यानंतर बघा मित्रांनो समोरचा जो काही प्रश्न असेल समजा, तो क्वेशन 2 चा डी असेल, ई असेल. तर यांना जो क्वेशन 2 चा जो काही सी आहे, त्या सीला यांना मार्कच मिळालेले नाहीयेत. ठीक आहे. बघा आता हा जो सी आहे, 2C क्वेशन नंबर 2 चा सी याला बघा, याला मार्क दिलेले नाहीत. परत बघा या ठिकाणी बघा 3 चा ए. तर 3 च्या एला बघा याला किती मार्क दिले त्यांना? या ठिकाणी 1 चा काउंट आहे ते फक्त दिलेला. ठीक आहे. क्वेशन 3 ला बघा त्यांना परत यामध्ये इथे देखील मार्क त्यांना दिलेले नाहीये. तिथे 1च मार्क दिला. ठीक आहे. याला तर मार्क दिलेले नाहीयेत. परत बघा या ठिकाणी ह्याही उत्तराला मार्क दिलेले नाहीयेत. याला पण मार्क दिलेले नाहीयेत बघा. इथे पण मार्क दिलेले नाहीयेत. म्हणजे बघा आता झाला संपला पूर्ण. म्हणजे जवळपास पेपर जो बघा मित्रांनो आपण जर विचार केला, तर हा जो आहे मित्रांनो पेपर हा जवळपास नाही म्हणता म्हणता त्यांनी फक्त 1 जर का सोडला आपण, तर 75 मार्कांचा पेपर अटेंड केला होता. बरोबर. 75 मार्कांचा पेपर अटेंड केला म्हणजे आपण जर 3-3चं जरी एव्हरेज पकडलं मित्रांनो, तर विचार करा 17 दुने 34 17 तरी 51 50 म्हणजे 45 ते 50 यांना मार्क यायला पाहिजे. बरोबर. 3-3 जरी मार्क दिले तरी. तर यांना बघा 4-4 मार्क दिले, बाकीचे खाऊन टाकले. इथं बघा एक क्वेशन त्यांनी वगळलेला आहे. या ठिकाणी पार पूर्ण 3 प्रश्न यांनी वगळून टाकले. फक्त एकच चेक केलेला आहे. या ठिकाणी ठीक आहे, बरोबर आहे. क्वेशन नंबर 4 मध्ये 3 प्रश्न आहेत. ते तिन्ही वगळून टाकले यांनी क्वेशन 4 मधले. म्हणजे तुम्ही कुठल्या अँगलनं हे बघताय असं तेच कळत नाही मला. आणि 30 मार्क दिले फक्त. तुम्हाला वाटतंय का एवढा पेपर चांगला लिहिलेला आहे, एम-बी-एचा आहे. तुम्ही पेपर जर का स्टॉप करून बघितला, तर तुम्हाला कळेल काय लिहिलं त्याच्यामध्ये. एवढा पेपर लिहिलेला आहे यांना आणि फक्त 33 मार्क दिलेले आहेत. अरे बाबा, तो पेपर 90% अटेंड केला त्यांनी. 90% उत्तर लिहिलेलं आहे. त्याला कमीत कमी 50% ची तर अपेक्षा आहेच ना रे. हां, 45 जर का तुम्ही मार्क दिले, तर काय बिघडतं का? बरं ठीक आहे, मार्क द्या तुम्ही. 1 द्या, 2 द्या, 3 द्या, 4 द्या, 5 पैकी 5 द्या. आमचं काही म्हणणं नाहीये. अरे पण जेवढे लिहिले तेवढ्याला तर मार्क द्या ना. इथे तुम्ही बघा 1 प्रश्न काटला. इथे तुम्ही 3 काटले. ठीक आहे. चौथ्यामध्ये पार सगळंच कापून टाकलं. 4 पैकी 3 अटेंड केले त्यांनी. तिन्ही एकाला मार्क नाही भेटला. मग ही ही कुठली पद्धत आहे? डायरेक्ट 0 मार्क यामध्ये काउंट केले तुम्ही. ही कुठली पद्धत आहे अशी मार्क द्यायची?
बघा आणि प्रोफेशनल पेपर आहे बरं का. हँडरायटिंग बघून कळतं, की जो कोणी पेपर लिहिणारा असेल, तो कुठल्या लेव्हलचा असणार आहे. ठीक आहे. एवढं जर का तुम्हाला हां, तुम्हाला अक्षर कळलं नाही, तर तुमचा प्रॉब्लेम आहे ना. अक्षर कळलं नाही, तुम्ही तुमच्या सीनियरला दाखवा किंवा जो तुमचा एक्सपर्ट असेल त्याला दाखवा. ही कुठली पद्धत आहे 0 मार्क द्यायची किंवा तपासायचा नाहीये. बघा आता हा झाला याच्यामध्ये म्हणजे फायनान्सचा झाला. हिस्ट्रीचा अक्षर बघा आता, यामध्ये बघा काय कला झालेली आहे. आता हा जो बघितला मित्रांनो आपण या ठिकाणी एम-बी-एचा पेपर हा सगळ्या प्रश्नांना 5 मार्कांसाठी प्रश्न आहे बरं का. म्हणजे एका पेजला 5 मार्कांचं असतं. त्यापैकी तुम्हाला 2, 3, 4 असे मार्क मिळतात. आता बघा हा जो पेपर बघा हिस्ट्रीचा असेल हा. पहिला प्रश्न मित्रांनो, प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा. हे जे प्रश्न आहेत मित्रांनो हे 10-10 मार्कांसाठी असतात बरोबर. म्हणजे टोटल 30 मार्कांचे. तर 10 मार्कांसाठी तुम्हाला 5 मार्कांसाठी आपण या ठिकाणी मित्रांनो 1 पेज लिहितो. म्हणजे 10 मार्काच्या साठी तुम्हाला कमीत कमी 2 पेज लिहायचे. तेव्हा तुम्हाला 10 मार्कांपैकी 6-7 मार्क मिळतात. बरोबर. आता बघा ह्या विद्यार्थ्यांनी बघा काय केलंय, प्रश्न पहिला बघा, प्रश्न सकट लिहिलेला आहे, उत्तर चांगलं लिहिलेलं आहे, अक्षर देखील चांगलं आहे. ठीक आहे. 3 पेज उत्तर लिहिले. तर 3 पेजला त्यांना मार्क मिळाले फक्त 6. का रे बाबा 7-8 मार्क द्यायला काय बिघडतं तुझं? बरं असू द्या. ठीक आहे. पहिला झाला. दुसरा बघा. तो पण बघा त्यांनी जवळपास 3 पेज लिहिलं म्हणजे 2.5 पेज लिहिला. त्याला बघा 7 मार्क दिले. 2.5 पेज लिहून बघा 7 मार्क दिले बरं का. फुल पेज भरून त्यांना 6च दिले अगोदर. असं हरकत नाही. तिसरा प्रश्न बघा. 1, 2 आणि 3 हा बघा 3.5 पेज लिहिला, तरी यांना 5च मार्क दिले. अरे बाबा, एका पेजला 5 मार्क आहेत. तुम्हाला 2 पेजला तू 5 मार्क देऊ शकतो ना. तर तो अजून या ठिकाणी अजून 2-3 मार्क वाढायला काय अडचण आहे. मला तर वाटतं बाबा या ठिकाणी यांनी 2 मार्क अजून वाढवून द्यायला पाहिजे. कारण 10 मार्कांचा प्रश्न आहे ना. 10 पैकी तुम्हाला 7-8 मार्क आरामात मिळतात 3 पेज उत्तर लिहिलं म्हटल्यावर. तुम्हाला वाचता येत नाही का काय करता येत नाही. आता बघा 4थ्यामधील पहिला प्रश्न जो आहे 5 मार्काला आहे. यांना बघा मार्क 0 दिला. अरे बाबा कुठल्या अँगलनं 0 मार्क दिला तू? प्रश्न काय बघ ना. कॅबिनेट मिशन किंवा नियंत्रण योजना स्पष्ट करा. ठीक आहे. आता यामध्ये बघा उत्तर काय लिहिलंय? रिलेटेड आहे ना, ठीक आहे. पूर्ण यामध्ये आलेलं आहे. तर 2-3 मार्क द्यायला काय हरकत आहे ना. डायरेक्ट 0 मार्क. अरे 1 मार्क तर दे त्याला. दुसरा बघा परत त्यातला आता 4थ्या मधला दुसरा प्रश्न आहे 5 मार्कासाठी. त्यालाही बघा 0 मार्क दिला. अरे बाबा प्रश्न वाचणं वरती काय आहे? उत्तर पण वाच त्याच्यामध्ये. 1 अन् 2 मार्क देणं काय बिघडतं का? डायरेक्ट 0 मार्क. तिसऱ्याला पण बघा 1च मार्क दिला. 4थ्या मधला सी म्हणजे तिसरा. त्याला 1च मार्क दिला. अरे बाबा काय संबंध आला याचा? हां? 5 मार्काला प्रश्न उत्तर आहे ना तो. 2 मार्क दे त्याला. समोरचा बघा आता प्रश्न 4था. ठीक आहे. शेवटचा असेल. आता याच्यामध्ये बघा याला पण 0 मार्क दिला. का 0 मार्क दिला? काय संबंध आला या गोष्टीचा 0 मार्क द्यायचा? परत बघा याच्यामध्ये याला पण बघा किती 3 मार्क दिले. बरं ठीक आहे. हा सुटला याच्यामध्ये. बाकी 4चं काय? 0 मार्क दिला तो. आता 5वा प्रश्न जो आहे मित्रांनो, हा 3 मार्कांसाठी आहे बरं का. तर 3 पैकी 2 दिले. ओके. याला 1 दिला. काय 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 संबंध आला? अरे बाबा 3 मार्काचा प्रश्न आहे. तो फुल पेज लिहिलं. फुल पेज पण 5 मार्काला 3 मार्कावाला पण फुल पेजला. अरे बाबा 3 पैकी 3 द्यायला काय बिघडतं का? 2 तर मार्क दे 3 पैकी. हां, इथे बघा परत 0 दिला. अरे काय लॉजिक आहे बाबा या गोष्टीमध्ये हां? इथं बघा 1 मार्क दिला. काही संबंध कळतच नाही मला या ठिकाणी. बघा, इथं 0, 0, 0, 0 विनाकारण मार्क दिले आणि फक्त 27 दिले. 28 पाहिजे पास व्हायला. अरे कसा तर काठावर पण पास नाही केला एवढा पेपर. 80% पेपर अटेंड केलेला आहे, तरी सुद्धा यामध्ये फक्त 27 मार्क दिले. एन-ई-पीला 70 पैकी 28 पास व्हायला पाहिजे. इथं फक्त त्यानं 27 दिले आणि 1 मार्काचा ग्रेस म्हणून ते विषय पास झाला. अरे ते ठीक आहे रे. पण बघा आता पहिला 6 दिला, दुसरा 7 दिला, बरं तिसरा पण 5 दिला. ठीक आहे. इथे 2 मार्क वाढायला पाहिजे होते. हे 0-0चं काय लॉजिक आहे इथं या ठिकाणी? हां? इथे बघा 5 प्रश्न अटेंड केले 10-10 मार्क 5 मार्कावाले. हां. इथं 2 म्हणा, इथं 2 म्हणा, इथं 2 म्हणा. किती झाले हे? 6 आणि हे 2 8 झाले. आता इथे बघा 2-2 पकडा आपण. 10. 10 मार्क यांचे आरामात वाढतात. हां. आणि इथं जर का 1-1 मार्क जर का अजून वाढवला, हे 1-1 मार्काचं काय लॉजिक आहे? 5 पैकी 1 मार्क कोणी देतं का? इथं जवळपास 3-4 मार्क वाढतात. नाही, नाही म्हणता-म्हणता यांचे मार्क मित्रांनो जवळपास तुम्हाला सांगतो 40 ते 45 पर्यंत 42-43 मार्क वाढतात यांचे. म्हणजे टोटल होतात त्याच्यामध्ये. हे कुठलं लॉजिक आहे असं पेपर चेक करायचं? म्हणजे बघा आता जी म्हणतो आपण ना, की एकदम आता पेपर तपासणारा कोण असतं मला काही एवढं माहीत नाही यामध्ये. ठीक आहे. माझ्यासारखी असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ते धंदे मी सोडून दिले आता पेपर तपासायचे वगैरे. असो. पण बघा हे कुठल्या थरात म्हणजे थराला जाऊन तुम्ही पेपर तपासता हां? म्हणजे गांजा पिऊन तुम्ही पेपर तपासता का यामध्ये? अरे पेपर कसा लिहिलाय? हां? त्याने काय लिहिलं ते वाचा एकदा त्याच्यामध्ये. हां? म्हणजे तुम्ही पिक्चरच्या स्टोरीला बाहुबलीची स्टोरी लिहिता, क्रिसची स्टोरी लिहिता, ठीक आहे. ते परत तुमचं ते काय ते बादलची स्टोरी लिहिता. त्याला तुम्हाला 5 पैकी 2 मार्क, 3 मार्क द्यायला टाईम आहे. ते तुम्हाला उत्तर आवडतं का बघायला वाचून? हां? इथं जर का जेन्युइनली त्या विद्यार्थ्याने जर पेपर लिहिलाय, तर तुम्ही त्याला मार्क 0 का देता? हां? कधी 0 देता, तर कधी त्याला चेकच करत नाही. हां? विनाकारण तुम्ही यामध्ये गोंधळ करायचं ठरवलं याच्यामध्ये. आता बघा हा व्हिडिओ मी स्वतः विद्यापीठाला शेअर करणार आहे यामध्ये. त्यांना तर मी मेल केलाय जे व्ही-सी आहेत, व्हाईस चान्सलर संजीव सोनवणे सर. त्यांना मी मेल केलेला आहे 4-5 दिवस झाले. त्यांचा त्यावर रिप्लाय नाहीये. की तुमचं हो की नाही, तुम्हाला टाईम आहे की नाही ते पण सांगा ना आम्हाला. आम्ही बोलायचं कोणाला? प्रश्न विचारायचे कोणाला? कॉल केला तर धड उत्तर देत नाहीत ते. एक तर पहिली गोष्ट कॉल लागतच नाही पहिली गोष्ट. लागला तर वेटिंगला असतो. लागला उचलला की मग तुम्हाला चौकशी करून सांगतो, विचार करून सांगतो. कधीच कॉल बॅक करत नाही ते. फक्त मोबाईल नंबर आपला लिहून घेतात. कधीच कॉल बॅक करत नाही ते स्वतःहून. मला नाही वाटत की हे कोणाला कॉल बॅक करत असतील. मग तुमचं कॉल सेंटर करतं काय नक्की? हां?
मायग्रेशनला कॉल करायचा असला, की तो लागतो नोंदणीला. नोंदणीला कॉल केला, की तो म्हणतो, की एक्झामला कॉल करा. एक्झामला कॉल केला, की तो म्हणतो त्यांना कॉल करा. म्हणजे नक्की बोलायचं कोणाला तुम्हाला आता? कॉल केला तर धड नंबर नाही तुमच्याकडे लावायला. मेल केला तर मेलला कोणी रिप्लाय देत नाहीये. त्या सी सरांना मी आतापर्यंत 10 मेल पाठवले असतील. एकाही मेलवरती उत्तर नाहीये. एकाला मेलला रिप्लाय नाही. मग तुम्ही करता काय? तुमच्याकडचं का मेलला रिप्लाय करायला टाईम नाहीये किंवा तुमच्याकडे कॉल उचलायला टाईम नाही किंवा बोलायला वेळ नाहीये. मग आम्ही प्रश्न मांडायचे कोणासमोर? एवढे भंगारपणे किंवा एवढ्या घाण पद्धतीने तुम्ही ज्या या ठिकाणी पेपर तपासता विद्यार्थ्यांचा. अरे त्यांचं वर्ष वाया जायचं भीती वाटते ना. कित्येक लोकं रडतात माहिती आहे का यामध्ये. हां, आता जे लोकं प्रमोशन किंवा जॉबसाठी करतात त्यांचा प्रश्न वेगळा आहे. त्यांना काही संबंध नाही या गोष्टी. त्यांना फक्त डिग्री मिळण्याशी मतलब असतो. त्यांना फक्त काठावर पास होणे किंवा ऑल क्लिअर होण्याशी मतलब असतो. अरे पण जे लोकं खरोखर मदत जे लोकं ग्रामीण भागातले आहेत किंवा गरीब परिस्थितीमध्ये शिकतात, ज्यांच्याकडे अ, मोठ्या शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना जी काही समजा फी भरावी लागते ते अफोर्ड करू शकत नाहीत. मोठ्या कॉलेजसाठी त्यांच्याकडे फी नाही भरायसाठी पैसे नाही आहेत. जॉब करून शिकतात. त्या मुलांचं काय? ते लोकं वेळ काढून त्यांचा जॉब करून समजा समजा गोष्टी समजावून सांभाळून वगैरे त्या गोष्टी करून ते त्या ठिकाणी पेपर लिहितात, चांगल्या पद्धतीने लिहितात, अभ्यास करतात रात्र-रात्रभर आणि तुम्ही त्यांना असे मार्क देता. म्हणजे काय समजायचं काय आम्ही याच्यामध्ये? हा खूप मोठा स्कॅम आहे. हा खूप मोठा विद्यापीठाचा गोंधळ आहे आणि अजून मोठा स्कॅम मित्रांनो असा आहे, की फोटोकॉपी अप्लाय करायचे ₹300. 2-3 वर्ष आधी पेपर ₹200 ला मिळायचा. आता ₹300 केला त्यांनी. फोटोकॉपी ₹300 फुकट जातात. एकही रुपया परत मिळत नाही. आता मागच्या वर्षीपासून काय म्हणे त्यांनी ते रिव्हॉल्यूशनचे ₹500 परत मिळतील. अरे पण एकाही विद्यार्थ्याला आतापर्यंत पैसे वापस मिळाले नाही. ते गेले कुठं? कुठल्या विद्यार्थ्यांना तुम्ही आतापर्यंत पैसे वापस केले? मला दाखवा एखादा पुरावा, की बाबा आम्ही या विद्यार्थ्याला पैसे वापस केले, ज्याचे मार्क वाढले. ठीक आहे. ठीक आहे, तुमचा तो धंदा आहे समजा तो, की बाबा तुम्हाला फोटोकॉपीचे पैसे घेता तुम्ही किंवा रिचेकिंगचे पैसे घेता. पण ज्या विद्यार्थ्याचे मार्क वाढले, त्याला तुम्ही काय फायदा दिला? त्याचे पैसे परत केले का तुम्ही? का फक्त पैसे कमवायचे? विचार करा तुम्ही, जर समजा 1,00,000 जर समजा विद्यार्थ्यांनी जर या ठिकाणी विचार करा मित्रांनो तुम्ही, जर समजा 1,00,000 विद्यार्थ्यांनी जे आहे, फोटोकॉपी जर समजा मागवली ₹300 च्या हिशोबानं, ते किती झाले ते? हां, किती झाले? किती किती पैसे व्हायला लागले ते? 30,00,000 म्हणा, म्हणजे फार बेकारच परिस्थिती आहे त्या गोष्टीची. हां, जास्त कोटीमध्ये आकडा असेल तो. आणि त्याचं ते सोडा. कमीत कमी 20,000 ते 30,000 लोकं जे आहेत रिव्हॉल्यूशन करतात. म्हणजे ₹500 फी भरतात. 30,000 जर का लोकांनी समजा जर का रिव्हॉल्यूशन केलं, बघा आता तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. बघा फक्त रिव्हॉल्यूशनचं बोलतो बरं का मी. जर समजा 30,000 लोकांनी जर समजा या ठिकाणी रिव्हॉल्यूशन केलं ₹500 न, ठीक आहे. तर आकडा बघा किती आहे. दिसतो का तुम्हाला? बघा किती आकडा आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी. ₹1,50,00,000. म्हणजे बघा, एका फटक्यात विद्यापीठ ₹1,50,00,000 कमावतंय. अरे बाबा जाऊ द्या तिकडे आमचं म्हणणं नाहीये. फोटोकॉपी तुम्ही फुकट द्या, आम्हाला काही अडचण नाही. आपण ₹1,50,00,000 हां? एवढे जर काही विद्यार्थी यामध्ये जर समजा फोटोकॉपी मागवतात किंवा रिचेकिंग करतात, ₹1,50,00,000 कमवता तुम्ही एका ह्याच्यामध्ये आणि त्यांना फायदा काय होतो? 2 आणि 3 मार्क वाढवता फक्त. हे जर का तुमचं जर का एवढे पैसे कमवण्यापेक्षा सरळ-सरळ तुमच्याकडे जे कोणी पेपर तपासला असते त्यांचा तुम्ही रस्टिकेट करा ना, त्यांच्याकडे लेखीनामा घ्या ना, की असा प्रकार परत घडणार नाही. हां? तो झक मारून त्याचे पेपर बरोबरपणे तपासेल तिथं. त्याच्या घरात काही वाद असेल, त्याचा काही फॅमिली मॅटर असू शकतो. हां? काही प्रॉब्लेम असू शकतो ना, त्याच्या वैयक्तिक. तो याच्यावरती राग काढेल असा. म्हणजे पिक्चरची स्टोरी असली 3 मार्क द्यायचे आणि मनानं पेपर लिहिला की 0 मार्क द्यायचा. ही कुठली पद्धत आहे तुमची अशी? असो, यावरती मला आता ॲक्शन पाहिजे आणि हे संपूर्ण पुरावे मी आता जे आहेत विद्यापीठाला मेलवरती पाठवणार आहे. मी सी-ओ-ई सरांचे सॉरी सी-ओ-ई सरांना पण आधी भेटलेलो आहे. मी आता व्ही-सी सरांना पण मेल केलेला आहे. हे सगळे पुरावे मी त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे. त्यांनी जर अपॉइंटमेंट दिली तर बेस्ट होईल. नाही दिली तर मग मला आता बघावं लागेल काहीतरी. इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार माझ्या ओळखीचे आहेत. मी सगळे पुरावे त्यांच्याकडे देणार आहे. बघू काय ॲक्शन होते ते. बघून घेऊ मग. आपलं काम आहे त्यांना सांगायचं. मी त्यांना प्रयत्न करतोय, कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, कॉन्टॅक्ट होत नाहीये. मग किती दिवस आम्ही वेट करायचं ना? मेलला रिप्लाय कोणी करत नाही, कॉलला कोणी झडपवत नाहीये. त्यांचे असिस्टंट बाकीच्या कामामध्ये बिझी आहेत. त्यांचा स्टाफ सध्या सांगायचं म्हणजे वाय-सी-एमचा स्टाफच वैतागलेला आहे, तिथल्या गोष्टीला मॅनेजमेंटला. खरं सांगायचं म्हणजे आतली गोष्ट सांगायची म्हणजे. असो त्यांचा इंटरनल मॅटर आहे तो आपल्याला काही घेणं-देणं नाहीये. ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल आपण नाही बोलायचं. त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन ते बघून घेतील काय असेल ते. आमचं म्हणणं एवढंच आहे, की बाबा आम्ही फी भरतो, आम्ही पेपर देतो. आम्हाला फक्त या गोष्टीमध्ये थोडीशी जरा ट्रान्सपरन्सी द्या. फक्त कॅमेरे लावून पेपर जमत नसतं. रिझल्ट पण तसा चेक करा. आम्ही जर का समजा मागणी केली, की तुम्ही उत्तरपत्रिका पण कॅमेरा लावून चेक करा, तर चालणार आहे का? मग आम्हाला पण कळेल ना कुठला शिक्षक आहे तपासणारा वगैरे, वगैरे. आणि शक्यतो ज्यानं पेपर चेक केला, त्याचा खाली काहीतरी एखादा एम्प्लॉयी कोड किंवा टीचिंग कोड किंवा स्टाफचा कोड काहीतरी द्या. म्हणजे आम्हाला पण तुम्हाला बोलता येईल, की बाबा आमचा पेपर या गधड्यानं किंवा या नालायकानं पेपर चेक केला. मला बोलायला नका लावा त्या गोष्टीमध्ये. मी बोलू शकतो. मला शिव्या येत नाही, पण मी बाकीच्या बऱ्याच गोष्टी बोलू शकतो. गार करू शकतो एखाद्याला बोलण्यामध्ये. मग त्या गाढवाला जर का एवढी अक्कल नाही, बाबा एवढा चांगला पेपर लिहिला, जो कोणी पेपर तपासणारा असेल ते, त्याला कळतंय का? बरं आत्ताचं नाही ना, मी एक वेळ अरे चुकी 1 वेळ माफ होत असते, 2 वेळा माफ होत असते, 3 वेळेस पण माफ होऊ शकते चुकी. राजीनामा देऊन, हात जोडून सुद्धा तिसऱ्या वेळेस चुकी माफ होऊ शकते. अरे पण नेहमी-नेहमी तुम्ही हे काय करताय असं या गोष्टी? थोडंसं लाज वाटायला पाहिजे ना या गोष्टीमध्ये.
पेपरला तपासणारे असतील किंवा वाय-सी-एमचे काही स्टाफ असतील किंवा जे ॲडमिनिस्ट्रेशन असेल त्यांना लाज वाटायला पाहिजे या गोष्टीमध्ये, की बाबा आपलं नक्की चाललंय काय? लोकं काय बोलतात आहे आपल्या संदर्भात? तुम्हाला कॉल करायची पण सुविधा नाही ठेवली तुम्ही आम्हाला अशी परिस्थिती करून ठेवली. भली मोठी लिस्ट करून ठेवली तुम्ही एकही कॉल लागत नाही त्यातला. सगळे वेटिंगवर, वेटिंगवर, वेटिंगवर. धड तुमची वेबसाईट मेंटेन नाहीये त्याच्यामध्ये. आता तुम्ही ते ycm.ac.in मेंटेन केली आहे त्याच्यामध्ये. नवीन तीच जुनीच वेबसाईट आहे. फक्त त्याला थोडंसं मेंटेन केलं. आपण जिथं विद्यार्थी ॲडमिशन घेतात डी-यू पोर्टलला त्याचं काय? हां? धड व्यवस्थित नाहीये. काही-काही स्टाफ तुमच्याकडचा सोडून गेलाय, पण त्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत अजून. काही-काही लोकं असे पण आहेत, त्यांना आम्ही ऑनलाईन नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करतो. ते म्हणतात, की "दादा आम्ही युनिव्हर्सिटी सोडून बरेच दिवस झाले. आता आम्हाला फोन करू नका." अरे तुम्ही नंबर तर अपडेट करा तुमच्या स्टाफचे, जे कोणी असेल ते. असो, तुमच्यासमोर उत्तर आहे. मला तुम्हाला फक्त एकच विनंती करायची सगळ्या विद्यार्थ्यांना, की बाबा तुमच्याकडे जर समजा असा काही प्रकार घडला असेल तुमच्यासोबत किंवा तुमच्या कोणी मित्र असेल, मैत्रीण असेल वगैरे, तर बेशक बोला. ठीक आहे. आता मी तुम्हाला ज्यांची फोटो दाखवली, त्यांचं नाव तुम्हाला माहीत नाहीये, त्यांचा सीट नंबर माहीत नाही, त्यांचा पेरी नंबर माहीत नाहीये. मी पूर्ण माहिती सिक्रेट करेल, पूर्ण त्याच्यामध्ये ब्लर करेल, जसं तुम्ही आता बघितलं तसं. कुणाचंही नाव येणार नाही. ठीक आहे. पण तुमचा अधिकार आहे तो. मी तुम्हाला गॅरंटी देतो, काही ना काही याच्यावरती मार्ग निघेल. तुम्ही पेपर चांगले लिहिले, तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळायला पाहिजे. गोल्ड मेडल, सिल्व्हर मेडल, सेकंड रँक, थर्ड रँक हे सगळं स्कॅम आहे. जेवढे काही तुम्हाला सांगतो विद्यापीठामध्ये जेवढे काही दरवर्षी अवॉर्ड्स फंक्शन वगैरे होतात, त्यातले 90% हे स्कॅम आहेत. सांगायचं म्हणजे 90% स्कॅम आहेत. बाकीच्या गोष्टी मला बोलायच्या नाही. अजून बऱ्याच गोष्टी मला माहिती आहे, पण मी बिना पुराव्याचं काही बोलू शकत नाही. मला जेव्हा पुरावा भेटेल तेव्हा मी बोलेल या गोष्टीवरती. आता हे सगळं प्रकरण मी इंडिया टुडेच्या जो काही पत्रकार आहे त्याच्याकडे पाठवणार आहे, या गोष्टी. कारण मला त्यानं स्वतः सांगितलं इंडिया टुडेच्या पत्रकारानं, की "दादा, पहिले विद्यापीठाशी भेट घ्या. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. डायरेक्ट नका अशा गोष्टी करू" म्हणे. पण ठीक आहे ना, आता जर विद्यापीठ ऐकायला तयार नाहीये, तर मग कुठेतरी जावं लागेल ना. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे का नाही? तुम्ही सांगा मला आता काय करायचं तर? प्रकरण द्यायचं पत्रकार म्हणजे एखाद्या न्यूजपेपरला, की यांच्यासोबत डिस्कस करायचं अजून? किती दिवस वाट बघायची आपण आता? जर कोणी कॉल उचलत नाही, कोणाला बोलायची सुविधा नाहीये. असो, बघूया आता काय करता येईल. व्हिडिओ खूप लंबा झालेला आहे. तर मित्रांनो, तुमच्या फोटोकॉप्या वगैरे जे काही असा अनुभव असेल तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा जे काही तुमच्या मनातले शिव्या द्यायच्या असतील, मला द्या किंवा विद्यापीठाला द्या. त्या तुम्ही बेशक देऊ शकता. नो फिल्टर आहे. कोणी काहीही बोलू शकतं. ठीक आहे. ओके, हरकत नाही. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.